आहे गावठी आणि घरगुती पद्धतीने फालुदा। फालुदा बनवण्यासाठी आपल्याला इथे 1 लिटर दूध लागणार आहे। हे फालुद्याचं रेडीमेड पॅकेट मिळते, तर तुम्ही हे घेऊ शकता। तर फालुदा बनवण्यासाठी 1 लिटर दूध आपण चुलीवर गरम करणार आहोत। दूध 5-10 मिनिटं चांगलं गरम करून घ्या। बघा, हे आपलं दूध गरम झालेलं आहे। त्याच्यामध्ये आता हे फालुद्याचं पाकिट पूर्ण घालून दहा 15 मिनिटं चांगलं शिजवून घ्या। आता तुम्ही बघू शकता, हे आपल्या फालुद्याला किती छान कलर आलेला आहे। हे कलर याच्यासाठी आलेला आहे की केसर फ्लेवर आहे म्हणून असं हे कलर आलेला आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता किती छान आपलं हे फालुदा शिजत आहे। फालुदा पूर्णपणे शिजायला 10 ते 15 मिनिटं लागतील। बघा, आता आपलं हे फालुदा तयार झालेला आहे। किती मस्त छान शिजला आहे, तुम्ही बघू शकता। असं दाबून छान असं शेवई शिजलेले आहे फालुद्यामध्ये। तर आता तुम्ही हे सर्व करताना परत तुम्हाला जर हवे असेल तर ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट घालून सर्व करू शकता। आता बघा, हे आपलं फालुदा तयार झालेला आहे। जर तुमच्या घरात फ्रीज असेल तर त्याला नॉर्मल ह्याच्यावरती जरा थंड झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवून जेव्हा तुम्ही सर्व कराल त्या टायमाला ड्रायफ्रूट फळं घालून खाऊ शकता। हे आता आपलं हे फालुदा तयार झालेला आहे, तर खाण्यासाठी सर्व करत आहे। तर आपण आता असं हे ग्लासात घालून घेऊया। तर बघा, आता याच्यावर हे असं काजू, बदाम आणि फळं असेल तर फळं घालून सर्व करू शकता।